नमस्कार. विज्डम प्रवाह ज्ञानधारामध्ये आपले स्वागत आहे, जिथे मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो. चला या ज्ञान प्रवाहात सामील होऊया. चला आज एका अशा कथेबद्दल बोलूया जी फक्त गौतम बुद्धांची नाही तर आपल्या प्रत्येकाच्या आत सुरू असलेल्या एका अदृश्य लढाईची आहे. विचार करा त्या एका क्षणाचा जेव्हा एक राजकुमार बुद्ध होण्याच्या वाटेवर होता. कल्पना करा, सिद्धार्थ गौतम बोधिवृक्षाखाली बसले आहेत. अनेक वर्षांची तपश्चर्या करून शरीर थकलेलं आहे, पण मन सत्तेसाठी आसुसलेलं आहे. ज्ञान अजून काही सापडलेलं नाहीये. पुढे काय होणार काहीच माहिती नाही. पण त्यांच्या मनात एकच गोष्ट आहे, एक जबरदस्त संकल्प. आता हा काही साधासुधा संकल्प नाहीये, हा प्रचंड शक्तिशाली आहे. आणि गंमत बघा, बौद्ध धम्मात असं सांगितलं जातं की जिथे इतका मोठा, इतका प्रबळ संकल्प जन्माला येतो ना, तिथेच मारा येतो. तो कमजार माणसाकडे फिरकतही नाही, तो येतो फक्त जागृत होऊ पाहणाऱ्या व्यक्तीकडे. मग हा मारा नक्की आहे तरी कोण? कथांमध्ये तर त्याला एक मोठा राक्षस म्हणून दाखवलं जातं, पण त्याचं खरं स्वरूप काय आहे? चला जरा समजून घेऊया. म्हणजे बघा, मारा म्हणजे बाहेरचा कोणी शत्रू नाहीये, तो आपल्याच मनातला एक अडथळा आहे. आपल्याच आतली एक शक्ती आहे जी तेव्हाच जागी होते जेव्हा आपण काहीतरी खूप महत्त्वाचं मिळवण्याच्या अगदी जवळ पोचलेलो असतो. आणि मारा काही एकाच रूपात येत नाही हां. त्याची रूपं तर आपल्या सगळ्यांनाच चांगलीच ओळखीची आहेत. मनात येणारी भीती, स्वतःच्या क्षमतेवर निर्माण होणारी शंका, कामात येणारा आळस, हे रोजच्या जगण्यातले अडथळे आहेत ना. हीच तर आहेत माराची वेगवेगळी रूपं. आता आपण त्या निर्णायक क्षणाकडे येऊया जिथे सगळं काही पणाला लागलं होतं. मारा सिद्धार्थांवर तलवार किंवा बाणांनी हल्ला करत नाहीये. नाही, तो हल्ला करतो प्रश्नांनी. असे प्रश्न जे थेट आपल्या मनात खोलवर शंका निर्माण करतात. हा आहे माराचा पहिला हल्ला. हा आपल्या मनातल्या व्यवहारीपणाचा आणि भीतीचा आवाज आहे. तो आपल्याला आपलं मोठं ध्येय सोडून एका सुरक्षित, आरामदायी आयुष्याकडे परत बोलवतो. तो जणू काही म्हणतो, अरे कशाला हवी ही दगदग, चल घरी परत जा, आरामात राहा. हा दुसरा हल्ला तर आणखी सूक्ष्म आहे. हा आहे अहंकाराचा आवाज. हा आवाज आपल्याला आपल्या यशाचे, आपल्या ओळखीचे मालक बनवायचा प्रयत्न करतो. मी हे केलं, माझं यश, ह्या पकडीत अडकवून तो आपल्याला दुःखाकडे ढकलतो. आणि मग येतो शेवटचा हल्ला, निराशेचा. हा तोच आवाज आहे जो आपल्याला म्हणतो, अरे काय फरक पडतोय, किंवा आज नको, उद्या करू. तो आपल्याला सांगतो की सगळंच जर तात्पुरतं आहे तर मग इतकी धडपड करायची तरी कशाला. मग एवढे मोठे मानसिक हल्ले होत असताना सिद्धार्थांनी काय केलं असेल? ते या विचारांशी लढले का? नाही. त्यांनी वादही घातला नाही. त्यांचं उत्तर खूपच वेगळं आहे. आणि खरं सांगायचं तर त्यातच या संपूर्ण कथेचं रहस्य दडलंय. हे बघा, सिद्धार्थ मारायशी लढायला जातच नाहीत, कारण त्यांना एक गोष्ट पक्की माहितीये की विचारांशी जेवढं लढू तेवढं त्यात अजूनच गुंतून पडतो. त्याला आपणच ऊर्जा देतो. म्हणून ते फक्त एकच गोष्ट करतात, ते त्या आवाजाला ओळखतात, साक्षी भावाने, शांतपणे फक्त पाहतात. आणि हीच तर खरी जागृती आहे. ज्या क्षणी आपण आपल्या मनातल्या त्या नकारात्मक विचाराला, त्या शंकेला मारा म्हणून ओळखतो ना, त्या क्षणी त्याची ताकद संपून जाते. त्याला मारायची गरजच पडत नाही, तो आपोआप नाहीसा होतो. ठीक आहे, ही तर झाली एक प्राचीन कथा. पण आजच्या आपल्या धावपळीच्या, तणावाच्या आयुष्यात ह्या कथेचा काय उपयोग? चला आता तेच बघूया. आजचा मारा कुठे आहे माहितीये? तो आपल्या मोबाईलच्या नोटिफिकेशन्समध्ये आहे, जो सतत आपलं लक्ष विचलित करतो. तो सोशल मीडियावर इतरांशी होणाऱ्या तुलनेत आहे, जो आपल्याला सतत कमीपणाची भावना देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपलंच मन आपल्याला सांगतं की हे नाही जमणार तुला, तोच तर असतो माराचा खरा आवाज. म्हणून या संपूर्ण कथेतून शिकण्यासारखी गोष्ट अगदी सोपी आहे, जी आपण लगेच वापरू शकतो. जेव्हा मनात असा कोणताही विचार येईल तेव्हा त्याच्यापासून पळून जायचं नाही, त्याला दाबायचं नाही किंवा स्वतःला दोषही द्यायचा नाही. फक्त शांतपणे त्याला ओळखून घ्यायचं. म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा मनात शंका येईल, भीती वाटेल किंवा एखादं काम पुढे ढकलण्याचा विचार येईल, तेव्हा फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, हा जो आवाज येतोय हा माझा आहे की माराचा? आणि ज्या क्षणी हा प्रश्न विचारला जाईल ना, त्याच क्षणी समजा अर्धी लढाई जिंकली. कारण त्या आवाजाला ओळखणं हीच तर विजयाची पहिली पायरी आहे. मित्रांनो, दिवा अंधार दूर करतो तर ज्ञान हे अज्ञान दूर करतं. ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही शेअर करून
ज्ञानाचा उजेड पसरवा. विजडम प्रवाह ज्ञानधारा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.